हा पहा मस्त खमंग डाएट चिवडा तयार झालेला आहे। अगदी 4 ते 5 चम्मच तेलात बनवलेला आहे। चवीला एक नंबर लागतो। नमस्कार, मी कविताच टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणात मस्त खमंग चटपटीत डाएट चिवडा कसा करायचा ते पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे। हा चिवडा चवीला खूपच छान लागतो आणि बनवायलाही खूप सोपा आहे। 10 मिनिटातच तयार होतो। या चिवड्यामध्ये नेहमीची फोडणी मसाले न वापरतात एक वेगळी फोडणी मसाले वापरलेले आहेत। त्यामुळे हा चिवडा चवीला खूपच वेगळा लागतो। यामध्ये कमीत कमी तेलाचा वापर केलेला आहे। 4 ते 5 चमचे तेल वापरलेले आहे। शेंगदाणे पण तळून न घेता वापरलेले आहे। हा चिवडा डाएट करणारे लोक मनसोक्त खाऊ शकतात। याआधी तुम्ही या पद्धतीचा चिवडा कधीच खाल्ला नसेल। मधल्या वेळात खाण्यासाठी खूप छान आहे। नेहमीप्रमाणे रेसिपी भरपूर टिप्स सहित तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा। चला तर हा चटपटीत डाएट चिवडा कसा करायचा ते पाहूया। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, ते निशुल्क आहे। यासाठी मी भाजके पोहे घेतलेले आहे। बघा हे भाजके पोहे ना शेंगदाणे फुटाणेवाल्याकडे ना सहज मिळतात आणि छान हे कुरकुरीत आहे। बघा हे पोहे ते कुरकुरीत नसेल ना याला ऊन दाखवून घ्या, म्हणजे छान असे होतील हे पोहे। यासाठी मी जास्त साहित्य नाही घेतलेलं आहे चिवड्यासाठी। इथे कढीपत्ता घेतला, एक वाटी। मला कढीपत्ता आवडतो ना, म्हणून मी भरपूर कढीपत्ता घेतलेला आहे। आणि शेंगदाणे पण मी यात तळलेले नाही घालणार आहे, हे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत। आणि मसाल्यामध्ये ना शेजवान फ्राईड राईस मसाल्याचं एक पॅकेट घेतलेलं आहे। आणि हा लसूण 20-25 कुड्या होत्या छोट्या छोट्या अशा बारीक वाल्या, त्या ठेचून घेतलेल्या आहे। आणि या चिवड्यामध्ये घालण्यासाठी ना शेव घेतलेली आहे मी इथं। लसूण शेव घेतलेली आहे थोडीशी, आणि ही भुजिया शेव घेतलेली आहे। हे दोन्ही असणं गरजेचं नाहीये, दोघांपैकी एक घातले तरी चालेल। आता माझ्याकडे होतं म्हणून मी हे घालते आहे। कढई गरम करायला ठेवलेली आहे। बघा इथं मी त्याच्यात तेल घालते। तेल आपलं चांगलं आता गरम झालेलं आहे। यामध्ये मी आता आधी कढीपत्ता तळून घेते। चांगला कढीपत्ता आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचा। छान आपला कुरकुरीत तळून झालेला आहे। आता मी काढून घेते। याच तेलामध्ये मी आता लसूण आपला छान खरपूस फ्राय करून घ्यायचा आहे। हा आपल्याला ना चांगला कडक गुलाबी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे छान। हे पहा लसूण आपला मस्त खरपूस तळून घेतलेला आहे। आणि असाच खरपूस तळून घ्या तुम्ही। असा कच्चा ठेवला ना तर मग चिवडा तुमचा मऊ पडेल। मग यामध्येच मी हे मसाल्याचं पॅकेट घालते। हे बाकी आपण कोणतेच मसाले घालणार नाहीये याच्यामध्ये। मसाला इतका छान लागतो, मी 4-5 वेळा ट्राय करून बघितलेला आहे। खूप आवडलाय आमच्या घरात सर्वांना। आता मी हे पोहे घालते याच्यामध्ये। पूर्ण पोहे आहे ना या मसाल्यामध्ये छान हलवून घ्या तुम्ही। छान सर्व मसाला आहे ना सगळ्या पोह्यांना लागला पाहिजे आपला। आणि आता हे तळलेले कढीपत्ता टाकून देते तळलेला। आणि भाजलेले शेंगदाणे, हे भाजलेले शेंगदाणे ना मी घरीच बनवलेले आहे। याची पण रेसिपी नंतर मी नक्की शेअर करेन। शेव हे सर्व आपण आता छान एकजीव करूया। हे याच्यामध्ये ना मीठ तुम्ही टेस्ट करूनच घाला, कारण मसाल्यामध्ये पण मीठ असतं। हे लागलं तरच तुम्ही मीठ टाका याच्यामध्ये टेस्ट करून। हे पहा आपला मस्त चिवडा तयार झालेला आहे। मी याच्यात मीठ ना अजिबात घातलेलं नाही आहे, तर मसाल्यामध्येच मीठ आहे, तर व्यवस्थित झालं आहे सर्व मीठ। आणि या चिवडा करायला ना मी अर्धा किलो पोहे घेतलेले होते। याला तुम्ही डाएट चिवडा पण म्हणू शकतात। आपण जास्त काही मसाले घातलेले नाहीये याच्यामध्ये, आणि ऑइल पण जास्त नाहीये याच्यामध्ये, अगदी कोरडा कोरडा झालेला आहे। असा चिवडा तुम्ही बनवून ठेवला ना घरामध्ये तर कधी भूक लागली तेव्हा आपण खाऊ शकतो। एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून ठेवावा लागेल तुम्हाला मात्र हा चिवडा। आपला मस्त डाएट चिवडा तयार झाला आहे। टेस्टला हा खूप छान लागतो। तुम्ही हा घरी नक्की करून पहा। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा। व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा।
रेसिपीला कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि Pinterestवर देखील फॉलो करू शकतात. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.